कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा चहा। हॅरी, हॅरी, अरे माझी कॉफी आण पटकन। सिंचना बस बस बस। हे कॉफी। अहो मंगल येते, ती आली की सगळ्यांना नाश्ता देते, मग आपण निघू। कशाला हवाय आता नाश्ता? जमीन हातची जाणार हे ऐकूनच पोट भरलंय आमचं। खिशातले पैसे टाकून इतके दिवस घर खर्चाला हातभार कशासाठी लावत होतो? तर बाबा खात्री होती आपल्या आई वडिलांनी आपल्या भविष्यासाठी काही ना काहीतरी तरतूद करून ठेवली आहे। जमिनीचा तुकडा का होईना घेऊन ठेवलाय, पण नाही। तो पण आता हातातून जाणारच आहे। मग काय, मला सुद्धा माझ्या बिझनेससाठी पैसे हवे होते, पण आता काय, जाऊ द्या। असं बोलताय की जसं काही बापापुढे तुम्हाला हात पसरायची वेळ आली। देवा 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 देवा, काय होऊन बसले हे? आधीच काही कमी अडचणी होत्या, त्यात आणखी काय झालंय? आई, ए आई ग, आले ध्यान। आई मीना, मला तहान लागले, पाणी देशील जरा प्लीज? आई अगं काय हे, काय झालं? नाही म्हणजे अडचणीच्या काळात हीच जमीन आपल्याला कामाला आली असती ना, आणि आता काय झालं, सगळंच पाण्यात गेलं ना, असं व्हायला। तू थांब जरा, बस मी नाश्ता आणते। तसल्या काय भूक गेली माझी। मी काय म्हणते संतोष, मी जर तिकडे आली आणि सहीच नाही केली तर काय होईल? पाणी पी। संतोष, मंगल, मी काय सांगतोय ते नीट ऐका। हरीश, तू पण ऐक। कालपासून तुम्ही ज्या जमिनीबद्दल एवढं बोलताय ती आपल्या हातून गेली म्हणून एवढं हळहळत आहे ना, ती जमीन मी एकट्याने माझ्या मेहनतीच्या पैशावर मिळवली आहे। तिच्याशी तुमचा काही एक संबंध नाहीये, त्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते माझं एकट्याचं होणार आहे। आणि माझ्या रिटायरमेंट नंतर मी वाटेल ते करीन। जमीन विकत घेईन आणि त्यावर घरही बांधेन, पण तुमच्या समोर हात पसरणार नाही। बाबा सॉरी, हे सगळं माझ्यामुळे होतंय। भावना, तू का माफी मागतेस? यात तुझी काहीच चूक नाहीये। कर्ज घ्यायचा निर्णय माझा होता।
लक्ष्मी निघूया. हो वीणा येते हा. श्रीनिवास साहेब, ओ श्रीनिवास साहेब. अहो साहेब तुम्ही इथे, आम्ही तुमच्याकडे येतच होतो. हे की आम्ही निघालो. नाही 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 नाही, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही कुठेही जाऊ नका आणि तुम्ही सही करू नका. हे घ्या, तुमच्या जमिनीचे पेपर्स घ्या. जमिनीचे पेपर्स? पण तुम्ही तर म्हणालात की तुमच्या नाव. हो नाही, ते काल जे काय बोललो ते सगळं विसरून जा. हे पेपर्स तुमचे घ्या. तुम्हाला पण आधी 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 तुम्ही म्हणा तुम्ही मला माफ केलं. हा प्लीज प्लीज मला. काय करताय आणि काय बोलताय तुम्ही? हो मला माहित नव्हतं तुमची ओळख एवढ्या वरपर्यंत असेल. मला जर आधीच कळलं असतं की तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाला ओळखता तर मी तुम्हाला एवढा त्रास दिलाच नसता. साहेब मी तुमच्या काय करताय तुम्ही हे? साहेब तुम्ही त्या साहेबांना फोन करून सांगा माझे जमिनीचे पेपर्स मला परत मिळाले आणि मी तुम्हाला काही त्रास दिला नाहीये. एवढा फोन करा प्लीज साहेब. मी माफी मागतो तुमची. नाही साहेब, मला खरंच कळत नाहीये तुम्ही कोणाविषयी बोलताय. मी कोणाला फोन करायचा आहे? साहेब तुमचा फोन द्या मला. माझा? हो मी तुमच्या फोनवरून त्यांना साहेबांना फोन करतो, म्हणजे त्यांना कळेल की मी इथे आलोय, तुम्हाला जमिनीचे पेपर्स दिले. मला द्या तुमचा फोन द्या साहेब. तुमच्या फोनवरून फोन करू द्या मला. द्या साहेब प्लीज प्लीज. हो देतो. साहेब त्यांचा फोन बिझी आहे. कदाचित ते कोणाशी तरी बोलत असतील. पण पण तुमच्या फोनवर आता त्यांचा नंबर आला आहे, तर प्लीज गेल्यानंतर तुम्ही त्यांना फोन करा आणि सांगा तुम्हाला पेपर्स मिळाले आणि मी काही त्रास दिला नाही. एवढं करा माझ्यासाठी प्लीज. खूप उपकार होतील तुमचे. मी येतो मॅडम, येतो मी. चला सुटलो, जमीन मिळाली. वा वा वा. पाहिलं श्रीनिवास, जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं बघ. हा ते ठीक आहे गाई, पण ज्याच्यामुळे हे चांगलं झालंय तो आहे तरी कोण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.